गुड मॉर्निंग मित्रांनो. 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. फायनान्शियल फ्रीडमचा दिवस हा असं समजून तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. गुंतून राहू नका तुमच्या घिस्यापिट्या फायनान्शियल ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये. सेव्हिंग करा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवा. ओके, फायनान्शियल फ्रीडम इतका इम्पॉर्टंट असतो की तुम्हाला पुढे त्याची जास्त जाणीव आत्ता कळत दिसेल. नोकरी पक्की आहे असं समजू नका. नोकरी क्षणभंगूर असू शकते किंवा पुढच्या 5-10 वर्ष असू शकते. त्याच्या पुढे काय हे सगळे फायनान्शियल फ्रीडम हे तुम्हाला हे धडे मी तुम्हाला देतो आहे ते घेत राहा आणि शिकत राहा. शिकण्यासारखा शिकून मोठं व्हा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवा. त्यासाठी तुम्ही इंडेक्समध्ये गुंतवा किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये गुंतवा. ओके, तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा, फंडामेंटल ॲडवायझरला विचारा, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आणि आता तर घाबरून अजिबात जाऊ नका. ओके, आज मीटिंग आहे ट्रम्प आणि पुटिनची, फाईन. त्याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न होईल किंवा नाही झालं तरी इंडिया सक्षम आहे. ओके, S&P यांनी आपलं रेटिंग वाढवलेलं आहे. BBB म्हणजे इन्व्हेस्टमेंट ग्रेड आपला देश केलेला आहे. कालच ही फंटास्टिक न्यूज आली. त्याच्यामध्ये आपला जंक स्टेटस होतो. अनबिलिव्हेबल. इंडिया इज ग्रोईंग ॲट 6.57% आणि इंडिया इज स्टील जंक स्टेटस. ओके, ह्या S&P स्टँडर्ड अँड पुअर या कंपनीने देशाचं रेटिंग बदललं आहे. ओके, BBB केलं आहे. त्या अर्थी नक्कीच आपली कंट्री इन्व्हेस्टेबल ग्रेडची आहे. त्याच्यामुळे अजून बाहेरचे लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करतील. आणि सध्या ज्या परिस्थितीतून अमेरिका जाते, ओके, त्याच्यामुळे तिकडचे पण लोक आता इकडे इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. कारण ग्रोथ कुठे आहे? एव्हरीबडी चेसिंग ग्रोथ, एव्हरीबडी चेसिंग प्रॉफिट. यू शुड ऑल्सो चेस प्रॉफिट इन इंडिया. ओके, जग इंडियाला इंडियाचा प्रॉफिट चेस करतं आहे, तर तुम्हाला पण करायलाच पाहिजे ना. तुम्ही इंडियात राहताय ना, त्यामुळे तुम्ही प्रॉफिट जनरेट करताय, त्याचं भोग तुम्हीच घ्यायला पाहिजे. पण कसं तर चांगले इन्व्हेस्टमेंट करून आणि इन्व्हेस्टमेंटच्या सवयी लावून आणि त्याच्या आधी सेव्हिंग करायला पाहिजे. सेव्हिंगची हॅबिट डेव्हलप करा आणि इन्व्हेस्टमेंटची हॅबिट डेव्हलप करा. या दोन्ही हॅबिट तुम्ही जर डेव्हलप केल्या तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमपासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मात्र ॲक्शन घ्यायला लागेल. आपलं 3-in-1 अकाउंट उघडायला लागेल आणि त्याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इन्व्हेस्टमेंट करायची. 10% CAGR 10 वर्षात तर कुठेच गेला नाही तुम्हाला भारतासारख्या ग्रोईंग कंट्रीमध्ये. ओके, थँक्यू सो मच आणि जय हिंद. भारत माता की जय.